निर्णय घेण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हात कोणीच धरू शकत नाही असं बोललं जातं। राजकारणात दबदबा असलेला हा माणूस मनाने अतिशय भावनिक आणि प्रेमळ देखील होता। अजितदादांचा स्वभाव हा संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे। जर कधी कोणाला ओरडले तर त्याच्यानंतर ते का ओरडले, त्याच्यात त्या माणसाचं काय भलं आहे हे सांगण्याचाही अजित पवार नेहमी प्रयत्न करत होते। उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमी चर्चेत राहिलेले व्यक्तिमत्व। असंख्य कारणांवरून त्यांच्यावरती वेगवेगळ्या वेळेस टीका झाल्या। अनेक लोकांना सॉफ्ट टार्गेट म्हणून अजित पवार वाटायचे की अजित पवारांबद्दल आपण काही लिहा, काही बोला, त्याच्याबद्दल दादांचं कधीही भ्रशब्द नसायचा। दादा त्याला सडेतोडपणे उत्तर द्यायचे। आपण चुकलं असेल तर आपल्याकडून चूक झाली, आपण चुकलेलं नसेल तर ते ठामपणे सांगायचं की हो, ही गोष्ट मी केलेली नाही किंवा या बाबतीत माझा कुठलाही कसलाही संबंध नाही। उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निर्णय घेणारा नेता म्हणून ओळखलं जातं। आता सगळ्यात महत्त्वाचा विषय काय, तर सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की आपल्याला माहिती आहे की गेल्या 1.5-2 वर्षापासून पवार कुटुंब हे विभक्त झालेलं होतं आणि अलीकडच्या काळामध्ये महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पवार कुटुंब परत एक येणार की काय अशी चर्चा चालू होती। आपण त्याचं बघितलं, महापालिकांच्या निवडणुकीमध्ये पवार कुटुंब म्हणजे दोन्ही पवारांचे जे राष्ट्रवादी पक्ष आहेत ते एकत्र येताना दिसत होते। पण मी तुम्हाला आज एक अतिशय महत्त्वाची घडामोड किंवा ती बातमी तुम्हाला सांगतोय। त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या 4 दिवसापूर्वीच दोन्ही पक्ष एकत्र आणण्यासाठीच्या कायदेशीर बाबी, लोकांचं जनमत काय असेल आणि आपण कोणते मुद्दे घेऊन परत यायचं, एकत्र यायचं, याच्यावरती सविस्तर बैठक घेतली होती। अतिशय खास जवळच्या लोकांना, काही महत्त्वाच्या लोकांना एकत्रित घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक घेऊन सूचना दिलेल्या होत्या। यदाकदाचित जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची जी सांगता सभा आहे, ती सांगता सभेमध्ये ह्या दोन्ही पक्षांचं एकत्रीकरण होतंय अशा प्रकारचा मेसेज महाराष्ट्रात जाणार होता कदाचित। पण सगळ्यात महत्त्वाचा विषय हा आहे की उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक बैठक घेतली। त्याच्यामुळे ज्या पिटिशन वेगवेगळ्या दाखल होत्या चिन्हासाठी म्हणा किंवा आणखी फोडल्यावरून एकमेकांवरती जे आरोप झालेले होते, त्याच्यामध्ये लोकांच्या समोर कसं जायचं, लोकांना काय उत्तर द्यायची, अशा प्रकारच्या विविध गोष्टींवरती उपमुख्यमंत्र्यांनी पहिलं पाऊल टाकलेलं होतं। आता सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ज्यावेळेस पवार कुटुंब फुटलं, पक्ष फुटला, त्यावेळेस टीकेचा धनी अजित पवार झालेले होते। अजित पवारांनी स्वतःहून सांगितलं की याच्यातल्या अनेक गोष्टी मी केलेल्या नाहीत, अनेक गोष्टी, आता तो खरं तर हा बोलण्याचा भाग नाही, मात्र जे झालंय ते तुमच्या पुढे आणणं गरजेचं आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलेलं होतं की याच्यातली प्रत्येक गोष्ट ही सल्ल्यानंच झालेली होती। त्याच्यामुळं उपमुख्यमंत्री अजित पवार ह्या आरोपांमुळं व्यथित झालेले होते, त्यांना दुःख होतं। दुसऱ्या बाजूला दोन्ही पवार कुटुंबातली मतं विभागली गेल्यामुळं दोन्ही पवार कुटुंबांचा तोटा होतोय हे सगळ्यांच्या लक्षात आलं होतं। म्हणजे पवार कुटुंबांच्या आणि एकूणच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे दोन्ही बाजूचे नेते आहेत त्या सगळ्यांच्या लक्षात आलेलं होतं की आपलं नुकसान होतंय आणि हे नुकसान थांबवण्यासाठी सुद्धा पहिलं पाऊल मी जे तुम्हाला म्हटलं की अजित पवार हा मोठ्या मनाचा माणूस आहे, ते हेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सध्या सत्ता आहे, ते सत्तेत आहेत, त्यांच्या आमदारांची संख्या मोठी आहे, तरीसुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाऊल टाकलं आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करण्याच्या हालचाली सुरू केलेल्या होत्या। ही बातमी कन्फर्म आहे। याच्यामध्ये मुंबईमध्ये एक मीटिंग झाली आणि ती मीटिंग झाल्याच्या नंतर तशा सूचना देण्यात आलेल्या होत्या, वकिलांशी सल्लामसलत करण्यात आलेली होती आणि याच्यामध्ये काही खास जबाबदार व्यक्तींना ही जबाबदारी देखील देण्यात आली होती। तशा वाटाघाटी चालू होत्या। त्याच्यामुळे आपण बघितलं की जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये, महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढताना दिसल्या। दुसऱ्या बाजूला असं की आत्ता जेडपीच्या इलेक्शनमध्ये घड्याळाच्या चिन्हावरती अनेक एकत्रित येऊन लढण्याचा सुद्धा प्रयोग करण्यात आलेले होते। एकंदरीतच काय की अजित पवार हा राग ठेवणारा माणूस नव्हता किंवा अजित पवार हा अत्यंत भावनिक नेता होता अशी सगळ्या महाराष्ट्राला ओळखच होती। ज्या घटनेमुळं त्यांच्यावरती सगळ्यात मोठे आरोप झाले त्या घटनेमध्ये आपण दोषी नाही असं अजित पवारांनी वारंवार ठणकावून सांगितलेलं होतं, तरीसुद्धा कुटुंब एकत्र करण्यासाठी आणि जे पक्ष फुटल्यानंतर जे कार्यकर्त्यांची विभागणी झाली होती त्या कार्यकर्त्यांना एकत्र आणण्यासाठी पुन्हा एकदा दादांनी मन मोठं केलं आणि पहिलं पाऊलसुद्धा अजितदादांनीच टाकलं होतं। तुम्हाला देखील या अजित पवारांच्या निर्णयाबद्दल काय वाटतं? अजितदादांबद्दल तुमच्याकडे काही वेगळे अनुभव आहेत का? हे कमेंट करून नक्की सांगा। चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।